नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे मॅथ आणि रिझनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण भारतीय रेल्वेमध्ये नवीन भरती आलेली आहे त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या भरतीसाठी लागणारे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, वयोमर्यादा, पगार, फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र, फी आणि एक्झाम पॅटर्न सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया हा व्हिडिओ. नेमका कोणत्या पोस्टसाठी निघालेला आहे तर ते सर्वात पहिले बघूया. त्या पोस्टचं नाव आहे सेक्शनल कंट्रोलर. या पोस्टसाठी या जागा निघालेली नाही. सर्वात प्रथम आपण बघूया यांचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत. तर यांचे फॉर्म 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत आणि शेवट 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. जर काही कोणाला फॉर्ममध्ये चुकलं असेल तर 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत आपण एडिट करू शकतो. फॉर्म भरायचं म्हटलं तर त्या फॉर्मसाठी किती पगार मिळतो याची आपल्याला सर्वांना माहिती असणे गरजेचं आहे. तर सेक्शनल कंट्रोलर या पोस्टसाठी आपल्याला बेसिक पे 35,400 मिळतो. जर आपण विचार केला तर इन हँड आपल्याला 60,000 प्लस पगार भेटू शकतो. त्यामुळे पगाराची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पगार हा भरपूर असा आहे. त्याच्यानंतर आपण बघूया वयोमर्यादा. हा फॉर्म भरण्यासाठी कोण फॉर्म भरू शकतो, त्याच्यासाठी लागणारी वयोमर्यादा काय. जर ज्यांचं वय 20 ते 33 दरम्यान आहे ते सर्व हा फॉर्म भरू शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी डेटसुद्धा मेन्शन केलेली आहे की कोणत्या डेटपासून किती. ओबीसीवाले कधी भरू शकतात, म्हणजे जन्मतारीख दिलेली आहे. तसेच ओपनवाल्याची जन्मतारीखसुद्धा दिलेली आहे, ते आपण बघू शकता. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया एक्झाम फी. फॉर्म भरण्यासाठी किती एक्झाम फी लागणार आहे. तर जे आपले ओपनवाले म्हणजे UR वाले जे आहेत का नाही, UR OBCवाले, त्यांच्यासाठी 500 रुपये फी असणार आहे. तर SC ST आणि महिला यांच्यासाठी 250 रुपये फी असणार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर हा एक्झाम दिला तर तुमची फी वापस करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरा, आपली फी वापस भेटते. त्याच्यानंतर आपण बघूया एक्झाम पॅटर्न. नेमका हा फॉर्म भरायचा म्हटलं तर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंग्लिश नाही आणि एकदम इझी पॅटर्न आहे असं म्हणता येईल. कारण की ज्या मुलांना इंग्लिशची भीती वाटते का नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी म्हणता येईल. तर चला बघूया आपण पॅटर्न. याच्यामध्ये मॅथचे 60 क्वेश्चन आहेत. मॅथ हे 60 क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर रिझनिंगचे 20 क्वेश्चन आहेत आणि लॉजिकल कॅपेबिलिटी म्हणजे त्यांचे 20 क्वेश्चन आहेत. म्हणजे 100 प्रश्न आहेत आणि तुम्हाला टाईम असा भरपूर देण्यात आलेला आहे. 2 तास टाईम आहे. त्यामुळे एक्झाम पॅटर्नचं तर काय अशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत आपण सर्व बघितलं, एक्झाम पॅटर्न बघितलं, वयोमर्यादा बघितली, पण नेमका हा फॉर्म कोणी भरू शकतो ते नाही बघितले. चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची डिग्री कंप्लीट आहे असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये खूप छान सुवर्णसंधी आहे फॉर्म भरण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम म्हणजे असा अवघड काही अभ्यासक्रम नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, हा फक्त एकच एक्झाम द्यायचा आणि डायरेक्ट भारतीय रेल्वेमध्ये जॉब घ्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, या भरतीबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे. जर कोणाची काही शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्यात येईल. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.